नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे मोर्चाची, पाहूया सविस्तर. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा काढली होती आणि या यात्रेला मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता हीच वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे SC ST OBC शेतकरी शेतमजूर बेरोजगार निराधार विधवा महिलांचे मूलभूत गरजांचे विविध प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचा बेधडक मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला. हा मोर्चा हदगाव शहरातील जुने बसस्टँड येथून ते मुख्य रस्त्याने भारताचे संविधान या चौकात पोहोचला असता त्यांनी भारतीय संविधान पुस्तिकेच्या प्रतिकात्मक पुस्तिकेला हार घालून हा बेधडक मोर्चा तहसील कार्यालयामध्ये धडकला. या मोर्चामध्ये हदगाव तालुक्यातील SC ST OBC आणि आंबेडकर विचारांचे लोक तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी शेतमजूर निराधार महिला विधवा महिलांसह या मोर्चात मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे हिमायतनगर व हदगाव तालुका अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव राजू वाठोरे यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या बेधडक मोर्चा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड यांनी SC ST OBC शेतकरी शेतमजूर निराधार विधवा महिलांच्या विविध मूलभूत गरजाविषयी मागणी करत प्रस्तावना केली असता काय म्हणाले ते पाहूया. या सुविधा प्राप्त होत नाही म्हणून आपण ते पण सांगतो की एक देश एक संरचना आरोग्य संरचना लागू करायला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण असं सांगतो की आपण ज्यावेळेस आता आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या योजना आलेल्या आहेत, मग ती महात्मा फुले आरोग्य जनसेवा असेल की मग आयुष्यमान आरोग्य सेवा असेल, या सेवेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला जे लागत नाही ते इलाज त्या ठिकाणी होत असतात. परंतु आमचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत भारतातले, त्या नागरिकांना आता ही टायफॉइडसाठी जवळपास 10,000 रुपये खर्च होतो. आणि आता नवीन एक बिमारी निघाली आहे, आपल्या रक्तामध्ये पेशा फार कमी झाल्या, त्याच्यासाठी 7-10,000 रुपये खर्च होतं. या मोर्चाला महिलांसह विविध बेरोजगार तरुण शेतकरी शेतमजूर यांनी प्रतिसाद दिला असता यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबोरे व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे तेही काय म्हणाले ते पाहूया. चांगले घरची बाई, गरीबाच्या घरची बाई, झोपडीत राहणारी बाई, शेतात काम करणारी बाई लावून आपले ते रोजगार बुडवून त्या 1500 रुपयासाठी फिरायला येडी. अरे लाचारपणा हे कशासाठी करताय? हे सोडून द्या फुकटच्या योजना. दिलीपरावांनी मागून पुढून पान त्या मागण्यासाठीच देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मागण्या त्या माझ्यावर आहेत. एवढ्या मागण्या आहेत आमच्या. कित्येक 75 वर्ष महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलेलं पोचलं काय तुमच्यापर्यंत? 75 वर्ष होऊन गेले महात्मा गांधी, आणखी स्वातंत्र्य पोहोचलं नाही का आपल्याकडे? मग आपल्याला वाटायला पाहिजे शेतात मजुरी नाही, काम नाही. तर माझं मत आहे तुम्ही ठाम असलं पाहिजे. 1500 रुपयासाठी तुम्ही लाचार होऊन फिरू नका, फेकून द्या. सगळ्यांनी सांगा आम्ही 1500 रुपये घेणार नाही म्हणून. तुमचे कुठलेही काम असतील मी करतो. माझं काय म्हणणं आहे, एखादा कर्मचारी तहसीलदार असो की चपराशी असो, पोलीसवाला असो की कलेक्टर असो, त्याला सेवानिवृत्त झाल्यावर रिटायर झाल्यावर त्याला जन्मभर मरेपर्यंत त्याला पगार मिळतो. पगार शासनाची चांगली सेवा केली म्हणून. तुम्ही आयुष्यभर 60-60 वर्ष 70-70 वर्षे शेतात कबाड कष्ट करता, अन्न पिकवता, देशाला पोचता, पण तुम्ही शासनाची सेवा केली नाही का? माझं मत आहे वृद्ध असो निराधार असो, माझी माता भगिनी कोणी असो, वय वर्ष झालं 60 की 10,000 रुपये टाक, ही योजना आपण राबवली. अनेक लोक तुम्हाला गद्दार जरी झाली असली तरी हजारो लाखो लोक या हदगाव मध्ये तुमच्या सोबत इमानदारीने उभी आहेत. निवडणुकांच्या काळामध्ये आपल्या लोकांच्या हजारो वर्ष गेलेल्या आहेत आरडा बोंबा करून. ओरडायला आम्ही, मोर्चाला आम्ही, उपोषणाला आम्ही,
आणि आमदार खासदार कोण? आमदार जवळगावकर, खासदार आष्टीकर, माजी खासदार वानखेडे, त्याच्यात आमच्या सूर्यकांताताई, एकाच घरातले आणि नात्यातले कुटुंबातले कुणी कोहळीकर, कुणी जवळगावकर. तो जवळगावकर सगळ्याला जवळ करतो आणि ज्यांनी आमदार बनवलं त्याला जवळ करतो का? नाही. जर त्यांनी आम्हाला जवळ केलं असतं तर आमचे रडके चेहरे असते का? जर त्यांनी आम्हाला जवळ केलं असतं तर आमचे एवढे कुचके घर असते का? अरे आम्हाला तू जवळ केलेलं नाही, तुझं फक्त नाव जवळगावकर आहे. तुम्ही आमचं रक्त पेणारे रानबुके आहेत. आणि या सगळ्या रक्त पेणाऱ्या रानबोक्यांचा एकच बाप आहे, प्रकाश आंबेडकर. अरे ह्या टाळ्या नाही, या जवळगावकरच्या नाष्टीकरच्या थोबडामध्ये चापतायत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागण्या जरी तुमच्या पुढे ठेवल्या असल्या तरी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हे तहसीलदार हे आमदार खासदाराशिवाय चुकत नाही. ते आमदार खासदारांच्या पुढे गोंडा घोळतात आणि गरीब माणसांना कायदा दाखवतात. तहसीलदार काय, कलेक्टर काय, PI PSI काय, अधिकारी काय, हे फक्त घाबरतात आमदाराला, हे घाबरतात खासदाराला. ज्याला हे घाबरतात ते आम्ही निवडून देतो चौथे, आणि आम्ही सगळे भिकाऱ्यासारखे कित्येक पिढ्या आम्ही तहसीलच्या दरवाजात बसायची. हा काय आमचा पहिला मोर्चा नाही. दारू पाजायची माकडाला, नशा चढवायची बोकडाला. चढते का? बटन दाबायचं पंजाचं, बटन दाबायचं कमळाबाईचं, बटन दाबायचं. आता ते काहीतरी नवीनच आलंय चिन्ह. अरे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबाचा इथं आम्ही झाकीर चाऊसला उमेदवारी दिली, एका मुसलमान कार्यकर्ता. बाळासाहेब आंबेडकरांची तळमळ आहे की मुसलमानाचं पोरग आमदार बनावं. ते फिरायला जिंदाबाद मुर्दाबाद म्हणत त्यांच्या मागे. प्रकाश आंबेडकरांना वाटलं की गणेश राठोड आमदार बनावा. आम्ही म्हणतो बंजाऱ्याचा आमदार बनावं. बंजारा फिरायला त्यांच्याच मागे. बाळासाहेब आंबेडकरांनी या हदगाव मध्ये इथं बंजारी समाज असेल, इथं अंध आदिवासी असेल, इथं मुसलमान असेल, अरे तुम्हाला तिकीट देऊन आमदार करायला बाळासाहेब मरमर करतात. इथं 2-2, 3-3 हजार मतांना आपला आमदार पडला. खरं आहे की खोटं आहे? अरे आमचं तोंड कुणी बघत नव्हतं, आमची सावली घ्यायला कुणी तयार नव्हतं. अरे ज्यांना तुमच्या सावलीचा विटाळ झाला ते आता 1.5 हजार घेऊन तुमच्या दरवाज्यात कुणामुळे उभे आहेत? बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला मताची ताकद दिली नसती तर तुमचं थोबड तरी बघितलं असतं तुम्ही. मग तुमच्या खात्यावर 1.5 हजार आले काय, 1.5 लाख आले काय? तुमच्या गावामध्ये कोणती योजना झाली तर ती दलित वस्ती योजना असते. कोणती योजना आहे? तुम्हाला घरकुल जरी भेटलं तर ते रमाई आवास मधून भेटतं, इंदिरा आवास मधून भेटतं. कोणता आमदार आणि खासदार या जवळगावकरला, नाष्टीकरला, कोळीकरला, सुभाष वानखेडेला, या सगळ्यांना आमचं चॅलेंज आहे. हा मोर्चा विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर धडकला असता विविध मागण्याचे निवेदन येथील तहसीलदार यांना द्यावयाचे होते. पण हा तहसीलदार कार्यालयात नसल्याने मोर्चेकरी काही काळासाठी आक्रमक झाले होते. वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असल्याचे निवेदन गेल्या 8 दिवसा अगोदर या तहसीलदारांना निवेदन दिले होते. मात्र येथील तहसीलदार जाणून बुजून गैरहजर असल्याचा आरोप करत या तहसीलदारांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट GK न्यूज, हदगाव, नांदेड. मी त्या तहसीलदाराचा जाहीर निषेध करतो. कलेक्टरचा जाहीर निषेध करतो. इथल्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. आम्ही त्या नांदेडवर इथं आलो
एक जिल्हाध्यक्ष, राज्याचे उपाध्यक्ष, 3 महिन्याच्या नंतर सत्तेवर आम्ही येणार आहोत. हे आरामखोर तहसीलदार इथं नाही. आम्ही त्याला निवेदन देणार नाही. त्या तहसील प्रशासनाचा जाहीर निषेध करून आम्ही हे निवेदन पाठीशी घेऊन आम्ही इथून निघून जाणार. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.